आमदार अमित गोरखेंसह भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये भिसे कुटुंबाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढत लवजी शक्ती सेनेचं आंदोलन। बांगड्या आणि दगड फेकत नोंदवला महिलेच्या मृत्यूचा निषेध। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर अखंड मराठा समाजाचं आंदोलन। संबंधितांवर कारवाईची मागणी। अखंड मराठा समाज पुणे यांच्याकडून प्रशासनाला दिलं निवेदन। पुण्यात मंगेशकर रुग्णालयाबाहेर आरपीआय आणि सत्यशोधक बहुजन आघाडीचं अर्धनग्न आंदोलन। रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराचा नोंदवला निषेध। पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक निषेध व्यक्त करत रुग्णालयानं जनसंपर्क आणि अधिकारी डॉक्टर रवी पालेकरांवर चिल्लर फेकली। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। महिलेच्या मृत्यू झाल्यानंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटनांकडून करण्यात आलं आंदोलन। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही, दीनानाथ रुग्णालयाचा निर्णय। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। आंदोलनानंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालया नावाची पाटी काढली। लता मंगेशकर यांचं नाव त्यावर लिहिलं होतं, त्यामुळे पाटी काढण्यात आल्याची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही, एका रुग्णालयाची लेखी माहिती। परशुराम सेवा संघाचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं थकवलाय 27 कोटी रुपयांचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशननं 2019 ते 2025 पर्यंत एकही रुपयांचा कर भरला नसल्याचं महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकांवरील रुग्णांना उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारनं परत घेतली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। दीनानाथ रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कोणीही यातून सुटणार नाही, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। तर सोलापुरातील मोदी परिसरातील जगजीवन राम झोपडपट्टीतील घटना। भाजपचे आमदार देवेंद्र कोटेंसमोर स्थानिकांकडून संताप। शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी वन्यजीव कायद्यामध्ये सुधारणा करण्याची केली मागणी। माझाच्या बातमीनंतर विठुरायाचं दर्शन झालं सुखकर। भर उन्हामध्ये दर्शन रांगेमध्ये उभं राहणाऱ्या भाविकांसाठी पायाखाली टाकली मॅट। तर सोबतच भाविकांसाठी थंड पाण्याची केली व्यवस्था। भाजपनं सदस्य नोंदणीमध्ये रचला नवा इतिहास। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणार भाजपचा पहिला पक्ष। तर चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड। नाशकामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, कोकाटे यांचा शेतकऱ्यांना सवाल। कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतात, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही, विजय वडेट्टीवारांचा आरोप। कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर कोकाटे काही बोलले असतील तर सरकार म्हणून आम्ही त्यांची शेतकऱ्यांची माफी मागू, बावनकुळेंचं वक्तव्य। मनसैनिकांना राज ठाकरेंचं पत्र। मराठीबाबत आंदोलन थांबवण्याचे आदेश। तर सरकारनं बँकांना मराठी भाषेचा सन्मान करायला लावायला हवा, कायदा हाती घेण्याची आमची इच्छा नाही, मात्र पत्रामध्ये उल्लेख। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंतांची राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंतांकडून स्पष्ट। अनिल देशमुखांच्या द डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार। सुप्रिया सुळेंची एक्सपोज। तर कितीही प्रयत्न केले तरी आवाज दडपता येणार नाही, सुळेंचा इशारा। आपल्याला जो प्रेमात अडकून लग्न करेल त्याला 20 कोटींची ऑफर देण्यात आलेली। करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर आरोप। तर मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरोईनची ऑफर होती, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। तर आरोप करताना करुणा मुंडेंना अश्रू अनावर।
HSRP नंबर प्लेट राज्यातच सर्वात महाग का? जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल, तर परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे दिले आदेश. वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 2,25,300 कोटींपेक्षा अधिक महसूल केला संकलित. हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसुलीत 60% जास्त. मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा 18 एप्रिलपासून सुरू होण्याच्या हालचालींना वेग. एअर अलायन्स सोबत इंडिगो कंपनीची विमान सेवा ही सिंधुदुर्गासाठी सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवर चर्चा सुरू. वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यामध्ये रेल्वे बोर्डाची मंजुरी. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस असणार. यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार. राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द. रामनवमीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीही सुट्टी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त. मानखुर्दमधील संजोग गृहनिर्माण सोसायटीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचं पूजन. संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर वाटचाल करायची, फडणवीसांचं वक्तव्य. सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि या सरकारपासून जनतेची सुटका करावी, हीच प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला डिवचलं. मुंबईतील उपनगरांमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी. तर न धमकवता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, बॅनरवर आशय. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लावले बॅनर्स. बोरिवलीमध्ये गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मनसेकडून पाठशाळाचं आयोजन. भाषा शिकण्यासाठी व्यापाऱ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.